हॅलो फ्रेंड्स, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत बघा डेरिव्हेटिव्ज. तर डेरिव्हेटिव्हसाठी काही लागणारे बेसिक फॉर्म्युलाज आहेत. तर तुम्हाला ते या ग्रुपच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक भेटेल. त्या लिंकमधून तुम्ही त्याला डाउनलोड करून घ्या आणि त्या पेजवर जवळपास बघा 20-22 फॉर्म्युलाज असतील डेरिव्हेटिव्हचे. ठीक आहे. तर मला या आजच्या व्हिडिओसाठी जेवढे काही फॉर्म्युला लागणार आहेत ते फॉर्म्युला मी या आपल्या बोर्डवरती लिहून टाकलेले आहेत. ठीक आहे. तर पहिले तुम्ही प्रत्येकाने काय करायचं ते PDF डाउनलोड करून टाकायची आणि साईडला ठेवायची. नाही तर मग प्रिंट तरी करून घ्या, दोघांपैकी काम करा. नाही तर मग काय करायचं, फॉर्म्युला सगळे एका पेजवर लिहून ठेवायचे आणि साईडला ठेवायचे, कारण ते प्रत्येक वेळेस त्याच्याशिवाय आपलं डेरिव्हेटिव्ह होणार नाही पॉसिबल सॉल्व करणं. तर पहिला फॉर्म्युला बघा डेरिव्हेटिव्हचा तुम्हाला दिसतोय बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ के कॉन्स्टंट. ठीक आहे नाही, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह असतं 0. आपल्याला वाचणार कसं, डेरिव्हेटिव्ह ऑफ के विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथं कधी एक्सच्या ठिकाणी थिटा असेल, कधी टी असेल. ठीक आहे. तर आपलं मॅक्स तर 90% तुम्हाला क्वेश्चनमध्ये एक्स दिसणार आहे, नंतर कधीतरी कुठेतरी थिटा किंवा टी दिसणार आहे. तर या फॉर्म्युलामध्ये बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट, और मी काय म्हणतो त्याला काय वाचू शकतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ के विथ रिस्पेक्ट टू एक्स काय असतं 0. तुम्हाला हे माहिती पाहिजे, केचं डेरिव्हेटिव्ह 0, कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1. याला कसं वाचणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इक्वल टू 1. तर विथ रिस्पेक्ट टू प्रत्येक वेळेस म्हणायची गरज नाही तशी, पण ते कन्सिडर करून घ्या तुम्ही. प्रत्येक वेळेस काय विथ रिस्पेक्ट टू एक्स असणार आहे. कधी कधी टी असेल, कधी कधी थिटा असेल, त्यावेळेस त्याप्रमाणे एक्सच्या ठिकाणी फक्त टी असेल आणि एक्सच्या ठिकाणी थिटा असेल, ते नंतर. सध्या ते त्याची गरज नाही आहे. नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर काय असतं 2x. एक्स रेज टू एनचा फॉर्म्युला. आता बघा हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे, 4th नंबरचा फॉर्म्युला. एक्स रेज टू एनचा फॉर्म्युला काय असतो, n इंटू एक्स रेज टू n-1. हा n कुठे आला, खाली आला, आणि या डोक्यावर एक्सच्या काय झाला, एक कमी झाला. ठीक आहे. जसं एक्झाम्पल बघा तुम्हाला सांगतो मी काय असेल. फॉर एक्झाम्पल एक्स रेज टू 10, यांच्या ठिकाणी कोण आलं, 10 आलं आहे. तर 10ला काय घ्या, साईडला घ्या. म्हणजे काय लिहिते, 10 इंटू एक्स रेज टू 10मधून 1 गेला, किती येतो 9. तर एक्स रेज टू 10चं डेरिव्हेटिव्ह काय झालं, 10 इंटू एक्स रेज टू 9. काय केलं आपण, 10ला ठेवले साईडला आणि डोक्यावरून 1 कमी केलेलं आहे. त्याप्रमाणे एक्स रेज टू 5चं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, 5 ठेवायचा साईडला आणि 5मधून 1 कमी करायचा, म्हणजे काय येईल, 4 येईल. ठीक आहे. तर हा फॉर्म्युला आपण खूप वेळा यूज करणार, एक्स रेज टू एनवाला. ओके. नंतर ई रेज टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, तेच असतं प्रत्येक वेळेस. ई रेज टू एक्सचं ई रेज टू एक्स डेरिव्हेटिव्ह असणार आहे. ए रेज टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं बघा, ए रेज टू एक्स इंटू लॉग ए. कधी कधी एच्या ठिकाणी कॉन्स्टंट व्हॅल्यू येईल, एखादी 5 येईल, 10 येईल, काही पण येईल. ठीक आहे. तर तसं जर आलं तर काय करायचं, फक्त एच्या ठिकाणी 5 लिहून टाकायचं. जसं की बघा इथे बघा, आता ए रेज टू एक्सचं काय होतं, ए रेज टू एक्स लॉग ए डेरिव्हेटिव्ह आहे की नाही ए रेज टू एक्सचं. तसं 5 रेज टू एक्सचं काय असणार आहे, 5 रेज टू एक्स इंटू लॉग 5. ओके. म्हणजे फक्त काय करतोय आपण, एच्या ठिकाणी 5 लिहितोय. ओके. नंतर लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x. कधी जर आलं सांगा, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय असतं, 1/x. नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x काय असतं, लॉग एक्स नाही बरं का, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x काय असतं, -1/x² असतं. हे तुम्हाला पाठ पाहिजे सगळ्या गोष्टी. ठीक आहे. कसं आलं, कोण का बरं आले फॉर्म्युला वगैरे हे तुम्हाला विचारत नाहीत. तुम्हाला डायरेक्टली फॉर्म्युला विचारतील किंवा फॉर्म्युलाचे रिलेटेड क्वेश्चन्स विचारतील. तर आजच्या व्हिडिओसाठी मला जे काय फॉर्म्युला लागणार आहेत ते फॉर्म्युला मी बोर्डवर लिहिलेले आहेत. आणि असं पण सगळे फॉर्म्युला तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जे PDF दिलेली आहे मी, त्या PDFमध्ये सगळे फॉर्म्युलाज आहेत. तर ती PDF साईडला ठेवा, नाही तर PDF लिहून तरी घ्या ते ते फॉर्म्युला तुम्हाला दिसत आहेत तिथले. ओके. तर मी आता टाईप 1ला स्टार्ट करतो शिकवायला. ओके.
तर आपण फर्स्ट टाईप घेतोय बघा. टाईपचं नाव आहे प्रॉब्लेम्स ऑन डेरिव्हेटिव्स ऑफ सम अँड डिफरन्स. ठीक आहे. आणि प्रत्येक टाईपमध्ये कॉमन क्वेश्चन आहे बघा, फाइंड dy बाय dx. तुम्हाला y दिला असेल, तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, dy बाय dx. म्हणजे काय करायचं, तुम्हाला बोथ साईडचे डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. ओके. तर फर्स्ट क्वेश्चन तुमचा दिसतोय बघा, y इक्वल टू काय, e रेज टू लॉग एक्स. हा क्वेश्चन सॉल्व करण्याच्या आधी आपल्याला लॉगरिदमचा काही फॉर्म्युला माहिती आहे बघा. e असेल आणि डोक्यावर जर का लॉग a असेल, ठीक आहे, e असेल लॉग असेल, आपल्या फर्स्ट चॅप्टरमध्ये M1च्या होतं. e रेज लॉग a असेल तर काय होतं असतं, n लॉग होतं असतं कॅन्सल, काय होतं असतं, फक्त a उरत असतं. तर आपण ते इथं अप्लाय करू शकतो सोल्युशनमध्ये. आपल्या आता क्वेश्चन काय आपला, y इक्वल टू e रेज टू लॉग एक्स. तर मी याप्रमाणे याला कसं लिहू शकतो, y इक्वल टू काय झालं आपला, फक्त x, कारण en लॉग काय होतं असतं, कॅन्सल होत असतो, लिहायची गरज नाही त्याला, कॅन्सल झालं म्हणून. हा झाला आपला तो क्वेश्चन. आपल्याकडे एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे, ठीक आहे ना. फॉर्म्युलामध्ये बघा एक्स डेरिव्हेटिव्ह काय आहे ते. आता लिहित असताना याला आपण असं लिहिणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. विथ रिस्पेक्ट टू एक्सला आपण काय करायचं, डिफरन्शिएट, कारण क्वेश्चनमध्ये काय म्हटलं, फाइंड dy बाय dx. प्रत्येक वेळेस तुम्हाला हेच लिहायचं आहे, ठीक आहे. असं लिहिल्याच्या नंतर आता काय येईल बघा, एका साईडला येईल बघा dy बाय dx ऑफ एक्स, dy बाय dx ऑफ y. त्याला लिहितो आपण बघा dy बाय dx. कधी पण लक्षात घ्या, y डेरिव्हेटिव्ह काय असेल, dy बाय dx विथ रिस्पेक्ट टू एक्स. इक्वल टू लिहायचं आहे dy बाय dx ऑफ, कोणाचं काढायचं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह, एक्स डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. प्रत्येक वेळेस लेफ्ट साईडला y येईल, प्रत्येक वेळेस yचं डेरिव्हेटिव्ह काय लिहायचं आहे, dy बाय dx. ठीक आहे. आणि राईट साईडला जो काय पार्ट असेल त्याच्या आधी काय लिहायचं, dy बाय dx. कसं कधी लिहायचं ते, असं लिहिल्याच्या नंतर काय लिहिल्याच्या नंतर तुम्हाला लिहायचं आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. लिहिल्याच्या नंतर काय लिहायचं आहे, dy बाय dx इकडे लिहायचं dy बाय dx. तर फॉर्म्युलामध्ये बघा आपल्या आहे dy बाय dx ऑफ एक्स काय असतं, 1. हा झाला आपला आन्सर. dy अपॉन dx इक्वल टू काय आला आपला आन्सर, 1. ठीक आहे. नंतर शीटमधला आपला नेक्स्ट क्वेश्चन बघायचा काय क्वेश्चन, सेकंड नंबरचा. y इक्वल टू काय दिलं आहे, एक्स प्लस 1 पहिल्या ब्रॅकेटमध्ये आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये काय दिलं, एक्स प्लस 2. सिम्पल क्वेश्चन आहे, फक्त डायरेक्टली दिलेलं नाही की नाही, एक्स 1चं 2चं असं दिलेलं नाही आहे. तर आपण या क्वेश्चनचा पहिले सॉल्व करूयात की नाही, मल्टिप्लाय करू शकतो आपण ब्रॅकेट टू ब्रॅकेट. तर पहिले ब्रॅकेट टू ब्रॅकेट मल्टिप्लाय करून घेऊयात. इथे काय येईल, y इक्वल टू, जर मी मल्टिप्लाय करून टाकलं समजा, इथे एक्स इंटू एक्स काय येतं, एक्सचा स्क्वेअर येतो. एक्स इंटू 2 किती येतं, 2x. ठीक आहे. नंतर 1 इंटू एक्स किती येतं, x. आणि 1 इंटू 2 किती येतं, 2 येतं. काय केलं, फक्त या ब्रॅकेटने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. किती आलं ते ॲक्च्युली आता, y इक्वल टू काय आलं, एक्सचा स्क्वेअर. 2x आणि x किती, x 3x. आणि इथे किती आलं, 2 आलं. आता मी याचं डेरिव्हेटिव्ह काढू शकतो, ठीक आहे. आता काय लिहायचं मग, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स लिहून टाकायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, वायचं प्रत्येक वेळेस काय लिहायचं आहे, dy बाय dx. dy अपॉन dx लिहून टाकलं. इथे प्रत्येकासमोर dy बाय dx लिहून टाकायचं. dy बाय dx ऑफ एक्स स्क्वेअर प्लस dy बाय dx ऑफ, इथे काय लिहायचं, 3x. ठीक आहे. प्लस dy बाय dx ऑफ काय, dy बाय dx ऑफ 2. आता आपल्या फॉर्म्युलामध्ये आहे बघा, dy बाय dx ऑफ एक्स स्क्वेअर काय होतं, 2x. फॉर्म्युलामध्ये dy बाय dx ऑफ kx काय होतं, kxचं k, त्याप्रमाणे 3xचं काय असणार आहे, 3 असणार आहे. आणि dy बाय dx ऑफ कॉन्स्टंट, ठीक आहे ना, 2 कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह काय असेल, 0 असेल. तर आपलं शेवटचा आन्सर काय येतं, dy बाय dx इक्वल टू, इथे येते 2x, इथे येतोय 3. हे आपलं आन्सर असेल याचं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. नाव क्वेश्चन नंबर 3 आपण बघूयात. क्वेश्चन नंबर 3 काय आहे, y इक्वल टू रूट एक्स प्लस 1 अपॉन रूट एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर. तर या क्वेश्चनला सॉल्व करण्याच्या आधी आपल्याला a प्लस बीचा स्क्वेअर माहिती पाहिजे, हे की नाही. तुम्हाला प्रत्येकाला माहिती असेल बघा, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय असतो, हा a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. तर a कोणे रूट एक्स आहे, b कोणे 1 अपॉन रूट एक्स आहे. तर त्याला मी इथं अप्लाय करून बघूयात काय होतं, हे नाही.
वाय इक्वल टू आता रूट एक्सचा स्क्वेअर इथे लिहून टाकतो मग, रूट एक्सचा होल स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे काय असेल 2 इंटू रूट एक्स इंटू 1 अपॉन रूट एक्स प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे कुणाचा असेल 1 अपॉन रूट एक्सचा स्क्वेअर असणार आहे, 1 अपॉन रूट एक्सचा होल स्क्वेअर. आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे रूट आणि स्क्वेअर आलं तर काय होतं असतं कॅन्सल. तर इथं वाय इक्वल टू काय आहे तुमच्याकडे एक्स प्लस रूट एक्स कॅन्सल. अगेन इथं काय आला 2 आला प्लस 1चा स्क्वेअर 1 पण रूट एक्सचा स्क्वेअर एक्स कारण की रूट आणि स्क्वेअर झाला कॅन्सल. तर इथं काय आलं 1/x आलं. हे कळालं ना तुम्हाला कसं आलं ते बघा. 1चा स्क्वेअर 1 पण रूट आणि स्क्वेअर झाला कॅन्सल तर एक्स आला खाली इथे. हा झाला आपला आता क्वेश्चन तयार. काय केलं आपण ब्रॅकेटचा स्क्वेअर होता होल ब्रॅकेट स्क्वेअर होता ए प्लस बीचा स्क्वेअर अप्लाय केला. आता लिहायचं त्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचं काय असतं तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे dy बाय dx आणि राईट साईडला प्रत्येकाला काय लावायचं सोबत dy बाय dx लावून टाकायचं. इथे काय येईल मग dy बाय dx ऑफ x प्लस dy बाय dx ऑफ काय कॉन्स्टंट 2 नंतर काय दिसतंय dy बाय dx ऑफ 1/x. असं प्रत्येकाचं आपण डेरिव्हेटिव्ह काढणार आहे. फॉर्म्युलामध्ये आपल्या आहे बघा हे की नाही एक्स डेरिव्हेटिव्ह काय असतं 1, 2 कोण आहे कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह काय असतं 0 आणि 1/x डेरिव्हेटिव्ह काय होतं 1/x डेरिव्हेटिव्ह होतं -1 अपॉन एक्स स्क्वेअर. इथे डायरेक्टली मायनस मग -1 अपॉन एक्स स्क्वेअर. 0 तुम्हाला लिहायची गरज नाही आहे प्लस आणि मायनस झाला मायनस तर इथं किती आलं मग 1 - 1 अपॉन एक्सचा स्क्वेअर. हे काय आलं आपला dy बाय dx झाला आपल्याचा आन्सर. ठीक आहे ब्रॅकेटचा स्क्वेअर करायला विसरू नका तिथे. इथे आता ऑलरेडी क्वेश्चन सॉल्व आहे याला आपल्याला काही प्रत्येकाला काही वेगळं सॉल्व करण्याची गरज नाही स्क्वेअर वगैरे करण्याची गरज नाही आहे. डायरेक्टली लिहायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि प्रत्येकाचं वेगळं वेगळं डेरिव्हेटिव्ह. इथे काय असेल वायचं असतं dy बाय dx इथे प्रत्येकासमोर काय लावायचं dy बाय dx लावून टाकायचं. dy बाय dx ऑफ x रेज टू 10 प्लस इथे काय असेल dy बाय dx ऑफ 10 रेज टू x. ठीक आहे इथे काय असेल dy बाय dx ऑफ e रेज टू x. ठीक आहे तर याप्रमाणे आता x रेज टू 10 कुणासारखं दिसते बघा बरं. x रेज टू 10 तुम्हाला x रेज टू 10 दिसत असेल बघा तुमचा x रेज टू n च्या फॉर्म्युल्याप्रमाणे. आपला डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू n काय असतो n इंटू x रेज टू n मायनस 1 आहे की नाही. n ठेवायचा खाली आणि नंतर 1ने डोक्यावरून कमी करायचा. इथे मग आता तसंच होईल बघा काहीतरी 10 ठेवायचा खाली साईडला आणि 10 मधून 1 कमी करायचा म्हणजे काय 10 - 1 किती येईल 9 येणार आहे इथे. ओके प्लस हा कुणासारखा दिसतोय हा दिसतोय बघा तुम्हाला a रेज टू x सारखा आहे की नाही. a रेज टू x चा फॉर्म्युला काय होता a रेज टू x चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय होता a रेज टू x इंटू लॉग a. त्याप्रमाणे इथं काय येईल 10 रेज टू x इंटू काय लॉग 10. ओके आणि प्लस e रेज टू x डेरिव्हेटिव्ह असतं e रेज टू x. ओके क्वेश्चन सॉल्व झाला आहे पण अजून मी 2 स्टेप करू शकतो. लॉगरिथममध्ये बघा लॉग 10 ची व्हॅल्यू असते वाटल्यास तुमच्या कॅल्क्युलेटर पण येते लॉग 10 ची व्हॅल्यू असते बघा 1. त्यामुळे आपल्या अजून 2 स्टेप वाढतील. लॉग 10 असतो 1 तर इथं आपलं काय होतं dy बाय dx इक्वल टू हे ॲज इट इज म्हणजे काय 10 इंटू एक्स रेज टू 9 इथे येईल 10 रेज टू x इंटू 1 कारण लॉग 10 ची व्हॅल्यू 1 असते प्लस e रेज टू x आणि कशाने आपण 1 मल्टिप्लाय केलं तेच येणार आहे. तर शेवटचा आन्सर येतं आहे dy बाय dx इक्वल टू 10 इंटू एक्स रेज टू 9 प्लस 10 रेज टू x प्लस e रेज टू x. हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे इथे ब्रॅकेट होता ब्रॅकेटचा स्क्वेअर होता पण स्क्वेअर केला. ठीक आहे नसतं डायरेक्ट आपण फॉर्म्युला अप्लाय केला असता. इथे डायरेक्टली आहे प्रत्येकाचं वेगवेगळं डेरिव्हेटिव्ह निघालं फॉर्म्युला अप्लाय करायला शिका बघा. x रेज टू n म्हणजे कुणासारखं आहे ते x रेज टू 10 कुणासारखं आहे x रेज टू n सारखं आहे म्हणून तो फॉर्म्युला अप्लाय केला आहे.
10 रेस टू एक्स कोणासारखं आहे, ए रेस टू एक्स सारखं आहे, त्याचा फॉर्म्युला अप्लाय केला आणि याचा डायरेक्टली फॉर्म्युला आपल्याकडे आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. नाव क्वेश्चन नंबर 5 आपण बघूयात. अगेन डायरेक्टली प्रत्येकासमोर डी बाय डी एक्स लिहायचं आणि ॲन्सर काढायचं आहे. इथे लिहिता असताना सुरुवातीला काय लिहिणार तुम्ही, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा असेल आपलं डी वाय बाय डी एक्स इक्वल टू प्रत्येकासमोर डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू एक्स, डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू ए, नंतर डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू ए प्लस डी बाय डी एक्स ऑफ रूट एक्स. ए रेस टू एक्स आपल्याकडे फॉर्म्युला डायरेक्टली आहे की नाही. तो काय असतो, ए रेस टू एक्स इंटू लॉग ए एक्स रेस टू ए. एक्स रेस टू ए कोणासारखं दिसतं, एक्स रेस टू ए बघा तुम्हाला एक्स रेस टू एन सारखं दिसतंय की नाही. एक्स रेस टू एनचा काय होता फॉर्म्युला, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन. तेच करायचं इथे सुद्धा. त्याला पण लिहायचं ए इंटू एक्स रेस टू ए मायनस वन. ठीक आहे. एन होतं ए आलं, बाकी काही चेंज नाही आहे, फॉर्म्युला तोच असणार आहे. इथे आता ए रेस टू ए आपल्याकडे ए रेस टू एक्सचा आहे, ए रेस टू एचा फॉर्म्युला आहे का, नाही आहे. नाही तर सिम्पल एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या व्हॅल्यूजमध्ये एक्स नाहीच आहे तो असेल कॉन्स्टंट तुमचा. त्या चौघांमध्ये बघा एक्स कशा, याच्यामध्ये एक्स आहे, फॉर्म्युला आपल्याकडे आहे, फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये एक्स आहे का, नाही, तो झाला सिम्पल कॉन्स्टंट. ठीक आहे नाही. तर कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, झिरो असतं. ठीक आहे ना. आपण मग शिकलो केचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, झिरो. त्याप्रमाणे ए रेस टू एचं, नंतर बघा ई रेस टू ईचं, ई रेस टू ईचं डेरिव्हेटिव्ह झिरो आहे, पण ई रेस टू एक्सचं ई रेस टू एक्स फॉर्म्युला आपल्याकडे आहे. पण तेच जर का ई रेस टू ई आलं कधी, डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, झिरो असणार आहे. प्लस रूट एक्सचा पण आपल्याकडे फॉर्म्युला आहे की नाही. रूट एक्सचं काय असतं, 1/2 रूट एक्स. शेवटी थोडंसं लिहून टाकू इथे. आता शेवटचा आन्सर काय येईल, ए रेस टू एक्स लॉग ए प्लस ए इंटू एक्स रेस टू ए मायनस वन, जुळल्याची गरज नाही आहे, प्लस 1/2 रूट एक्स. हे आपलं शेवटचं आन्सर असेल याचं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डायरेक्ट फॉर्म्युला सांगायची गरज नाही आहे. एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला काय होता, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन. ए रेस टू एक्सचा काय होता, ए रेस टू एक्स लॉग ए. ई रेस टू एक्सचा काय होता, ई रेस टू एक्स. साइन एक्स डिव्हिड काय असतं, कॉस एक्स. फॉर्म्युला बघा सगळं फॉर्म्युल्यावरती आहे. हे तुमचं याचं आन्सर असेल. ठीक आहे. सिम्पल आहे बघा पार्ट. पहिली टाईप खूप सिम्पल आहे. हे जे काही क्वेश्चन्स होते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण आता. क्वेश्चन नंबर 7 आपण स्टार्ट करतोय. तर क्वेश्चन नंबर 7 दोन्ही पण याच्यामध्ये लॉग दिसते बघा. तर लॉगचा एक छोटासा फॉर्म्युला आपल्याला इथे अप्लाय करावा लागेल. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, लॉग असेल त्याच्या बेसला बी आहे, इथे ए आहे, त्याला आपण असं लिहितो बघा काय, लॉग ए
अपॉनला लॉग बी. ठीक आहे, लॉगच्या बेसला बी आहे आणि ए आहे बेसला इथे, ठीक आहे. जसं की इथं बेसला 10 आहे, इथे बेसला 5 आहे, इथे बेसला 5 आहे. तर त्याला आपण कसं लिहू शकतो, लॉग ए अपॉन लॉग बी. तर इथं मला थोडंसं तिथं अप्लाय करावं लागेल, डायरेक्टली आपण डेरिव्हेटिव्ह अप्लाय करू शकत नाही याच्यामध्ये. तर इथं काय येईल मग, वाय इक्वल टू येणार आहे लॉग एक्स अपॉनला लॉग 10 प्लस 3 रेज टू एक्स. आणि मी तुम्हाला कालच सांगितलं लॉग 10ची व्हॅल्यू, लॉग 10ची व्हॅल्यू काय असते, 1. सॉरी, लॉग 10ची व्हॅल्यू काय असते, 1 असते, ठीक आहे. इथं काय येईल मग, वाय इक्वल टू काय येईल, लॉग एक्स अपॉनला 1 प्लस 3 रेज टू एक्स. अपॉनला 1 लिहायची गरज नाही, तर वाय काय आला मग, वाय आला लॉग एक्स प्लस 3 रेज टू एक्स. या पार्टचं आपण आता डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. काय करायचं फक्त आता, डिफरन्शिएट बोथ साईड करावं लागेल. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचं काय असतं नेहमीप्रमाणे, डी बाय अपॉन डी एक्स इक्वल टू, इथे लिहायचं डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स प्लस इथे लिहायचं आहे डी बाय डी एक्स ऑफ 3 रेज टू एक्स. तर डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स काय तुमच्याकडे माहिती, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय असतं, 1 अपॉन एक्स आणि 3 रेज टू एक्स कुणासारखं दिसते, ए रेज टू एक्स सारखं आहे की नाही. तर ए रेज टू एक्सचं काय असतं डेरिव्हेटिव्ह, ए रेज टू एक्स इंटू लॉग आहे. तर 3 रेज टू एक्सचं काय असणार आहे, 3 रेज टू एक्स इंटू लॉग 3. हे आपलं ॲन्सर असेल याचं, डी वाय बाय डी एक्स. ठीक आहे ना. या पार्टला थोडंसं आपण सॉल्व केलं, बेस आपला डेरिव्हेटिव्हचा याचा लॉगरिथमचा फॉर्म्युला आहे की नाही. लॉगच्या बेसला बी असेल, हे असेल, त्याला आपण काय केलं, लॉग ए अपॉन लॉग बी त्याप्रमाणे सॉल्व केलं आहे. लॉग 10ची व्हॅल्यू 1 असते, लिहून टाकली 1, अपॉनला 1 लिहायची गरज नाही आहे. या दोन्ही पार्टचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह माहिती आहे म्हणून आपण डिफरन्शिएट करून डेरिव्हेटिव्ह काढले. सारखाच क्वेश्चन दुसरा एक आहे, याचं आपलं डेरिव्हेटिव्ह काढता येतं, पण आपण सगळ्यांच्या तिघांचं पण सोबतच डेरिव्हेटिव्ह काढूयात. पण या पार्टला अगेन बेसवाला फॉर्म्युला अप्लाय करूयात लॉगरिथमचा. क्वेश्चन नंबर 8, वाय इक्वल टू, हा पार्ट ॲज इट इज, वाय इक्वल टू लॉग एक्स प्लस इथं काय येईल, लॉग एक्स अपॉनला लॉग 5. ठीक आहे, प्लस इथं काय येईल, लॉग 5 अपॉनला लॉग 5. पण लॉग 5 कॅन्सल होतं आणि इथं काय उरतं, 1 उरतं. ठीक आहे. आता तर याप्रमाणे इथं कसं होतं, लॉग 10ची व्हॅल्यू माहिती होती 1, पण लॉग 5ची व्हॅल्यू पॉईंटमध्ये येते, तर त्याला आपण काही सॉल्व करणार आहे तर तच ठेवूयात. कॉन्स्टंट येतो की नाही, लॉग 5 काय कॉन्स्टंट, याच्यामध्ये एक्स आहे का नाही, हा झाला कॉन्स्टंट. तर बघूयात काय करेल पुढे आता. वाय इक्वल टू, इथे किती आलं आहे, इथे आले लॉग एक्स प्लस इथे किती आलं आहे, लॉग एक्स अपॉनला लॉग 5 आणि इथं काय आलं, 1 आलं. आता घेऊयात आपण प्रत्येकाचं वेगळे वेगळे डेरिव्हेटिव्ह. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचं असतं नेहमीप्रमाणे आपलं डी वाय अपॉन डी एक्स इक्वल टू, इथं लिहायचं आहे डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स प्लस याच्यामध्ये कॉन्स्टंट कोण आहे, लॉग 5 आहे. तर आपण असं लॉग 5 लिहित नाही की नाही, आपण काय लिहितो, 1 बाय लॉग 5. तर 1 बाय लॉग 5 बाजूला आणि कुणाचं डेरिव्हेटिव्ह, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स, बरोबर ना. हा लॉग 5 बाजूला आहे, लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह आणि प्लस कुणाचं डेरिव्हेटिव्ह, 1चं डेरिव्हेटिव्ह प्लस डी बाय डी एक्स ऑफ 1. आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे 1 काय कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, 0. इथं काय येईल मग, लॉग एक्सचं 1 बाय एक्स प्लस इथे 1 अपॉन लॉग 5 ॲज इट इज. इथं काय येईल, लॉग एक्सचं 1 अपॉन एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 म्हणजे कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह काय असतं, 0. इथं किती यायला लागलं ॲक्च्युली आता, 1 अपॉन एक्स प्लस 1 अपॉन एल. लिहित असताना आपण असं लिहू शकतो, एक्स लॉग 5 आणि 0 तुम्हाला लिहायची गरज नाही आहे. हे आपलं ॲन्सर असेल, डी वाय अपॉन डी एक्स. ठीक आहे. अशा प्रकारे लॉगचे 2 क्वेश्चन तुम्हाला 2-2 मार्क्ससाठी विचारतात बघा पेपरमध्ये तुमच्या. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात.
क्वेश्चन नंबर 9 आहे बघा. तर आपल्याला या चौघांपैकी तुम्हाला कोणाचं डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, एक्स रेज टू ए, एक्स रेज टू ए, एक्स रेज टू एन सारखं आहे की नाही. त्याचा फॉर्म्युला काय असतो, एन इंटू एक्स रेज टू एन मायनस वन. अगेन याच्यामध्ये एक्स नाही तर हा झाला प्युअर कॉन्स्टंट, कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह काय असतं 0. आता राहिले दोघं जण. आपल्याला कम्पेअर करावं लागलं आपल्या फॉर्म्युलाकडे, जे आपल्याकडे जे फॉर्म्युला आहेत त्यांना आपण कम्पेअर करत त्यांना सॉल्व करूयात. पहिले तर मी तर करून टाकतो डिफरन्शिएट प्रत्येकाला विथ रिस्पेक्ट टू एक्स. प्रत्येकाचं डेरिव्हेटिव्ह वायचं असतं dy बाय dx इक्वल टू, इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ 3a रेज टू x प्लस इथे डी बाय dx ऑफ x रेज टू लॉग 3चं, इथे डी बाय dx ऑफ x रेज टू aचं, इथे डी बाय dx ऑफ a रेज टू aचं. आता हा फॉर्म्युला हा कुणासारखं दिसतोय आपल्याला, ॲक्च्युली हा 3a म्हणजे कोण आहे, कॉन्स्टंट आहे की नाही. आणि कॉन्स्टंटच्या डोक्यावर x म्हणजे कुणासारखा आहे तो फॉर्म्युला, ॲक्च्युली a रेज टू x सारखा. a रेज टू x डेरिव्हेटिव्ह काय असतं, a रेज टू x इंटू लॉग a असं असतं, हे की नाही. इथं काय आले 3 आले, फॉर्म्युला ॲक्च्युली काय a वाला असतो. तसं करायचं मग आता a रेज टू x डेरिव्हेटिव्ह काय असतं, a रेज टू x इंटू लॉग a. त्याप्रमाणे इथं काय असेल 3a रेज टू x इंटू लॉग 3a. कळतंय. एच्या ठिकाणी कोण आले 3 आले, तिथं काय येईल मग 3a रेज टू x इंटू लॉग 3a. ओके. प्लस हा कुणासारखा दिसतोय आपल्याला, हा दिसतोय आपल्याला एक्स रेज टू एन सारखा. एक्स रेज टू एनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, एन इंटू एक्स रेज टू एन मायनस वन. इथं एन कोण आहे आपल्याकडे, लॉग 3. लॉग 3 कॉन्स्टंट आहे, एन पण कॉन्स्टंट आहे, ठीक आहे नाही. एक्स रेज टू एनचं काय असतं, एन इंटू एक्स रेज टू एन मायनस वन. त्याप्रमाणे इथे काय असेल, लॉग 3 इंटू एक्स रेज टू लॉग 3 मायनस वन. सिम्पल आहे बघा, ठीक आहे नाही. कम्पेअर करत चालायचं. फॉर्म्युला चांगले पाठ पाहिजे तर पॉसिबल आहे सॉल्व करणं बरं का. फॉर्म्युला पाठ करत चला. अगेन हा आपला रिपीट झाला बघा, ठीक आहे नाही. काही 2-3 क्वेश्चन पूर्वीच आपण याला घेतलं होतं एक्स रेज टू एचा फॉर्म्युला. कसा असेल, एन प्रमाणेच, म्हणजे काय इथे अगेन इथं एन आहे, इथं ए आहे. ए पण कॉन्स्टंट आहे, लॉग 3 पण कॉन्स्टंट आहे बरं का. त्यामुळे हा फॉर्म्युला अप्लाय झाला. इथं काय येईल मग ए इंटू एक्स रेज टू ए मायनस वन. आणि लास्ट पार्ट काय कॉन्स्टंट आहे 0. तर आपलं शेवटचा आन्सर काय येतं ते 0 सोडून बाकी सगळं लिहून टाका. आपलं शेवटचा आन्सर असेल 3a रेज टू एक्स लॉग 3a. काही सॉल्व होत नाही याच्यामध्ये. लॉग 3 इंटू एक्स रेज टू लॉग 3 मायनस वन. लॉग 2 येत नसतं बरं का, तच राहतं ते. इथं काय येईल एक्स रेज टू लॉग 3 मायनस वन प्लस इथे काय ए इंटू एक्स रेज टू ए मायनस वन. झालं, हे आपलं शेवटचा आन्सर असेल. 0 तुम्हाला लिहायची गरज नाही आहे. लास्ट क्वेश्चन टाईप नंबर 1चा आपला. आता क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10मध्ये काय दिसते तुम्हाला, y इक्वल टू 1 मायनस कॉस टू एक्स आपणला 1 प्लस कॉस टू एक्स. कशामध्ये, रूटमध्ये आहे. तर या क्वेश्चनला सॉल्व करण्याआधी आपल्याला टिग्नोमेट्रीचे डबल अँगलचे काय फॉर्म्युला माहिती पाहिजे, ठीक आहे नाही. जसं की 1 मायनस कॉस टू थिटा आणि काय असतं 1 प्लस कॉस टू थिटा. तर बऱ्याच जणांनी मी याची ट्रिक पण सांगितलेली आहे, हे की नाही. सी म्हणजे काय, करीना, आणि यस म्हणजे काय, सेफ. सेफ होय की नाही. तर सी म्हणजे काय, कॉस करण्याची स्पेलिंग मुद्दाम मला येत नाही तर मी सी पासून लिहून टाकली, ठीक आहे. सी म्हणजे करीना, यस म्हणजे सेफ. सी म्हणजे कोण, कॉस थिटा, आणि यस म्हणजे काय, साइन थिटा. तर फक्त हे 2 फॉर्म्युला लक्षात ठेवण्यासाठी सांगतोय बरं का. खूप महत्त्वाचे फॉर्म्युला आहेत हे दोघं पण, आणि खूप रिपीट होणार मध्ये मध्ये खूप जास्त.
हे 2 फॉर्म्युलाज. इवन पुढच्या 3-4 चॅप्टरमध्ये हे फॉर्म्युला रिपीट होणार बघा तुमचे. तर 1 मायनस कॉस टू थीटा. तर बघा जेव्हा करीना आणि सैफ काय आहेत, नवरा बायको आहेत, ठीक आहे नाही. जेव्हा करीना मायनसमध्ये असेल, जेव्हा तिच्याकडचे पैसे संपून जातील, ती कोणाकडून पैसे घेणार आहे, नवऱ्याकडून. तिथं लिहित असताना लिहिणार आहे मी 2 sin स्क्वेअर थीटा, ठीक आहे. आणि जेव्हा करीनाकडे पैसे खूप सारे असतील, ती नवऱ्याकडून पैसे घेईल का, नाही, तिच्याकडे स्वतःकडे पैसे असताना ती काय करेल, स्वतःचेच पैसे खर्च करेल. तर प्रॉब्लेम काय आहे, कधी कॉस कधी साईन येतं हे कन्फ्यूज न होण्यासाठी ही थोडीशी तुम्हाला ट्रिक सांगण्याचा प्रयत्न केला आहे मी, ठीक आहे नाही. सी म्हणजे करीना, यस, आणि यस म्हणजे काय, सैफ. जेव्हा करीनाचे पैसे संपतात तेव्हा ती सैफकडून पैसे घेते, जेव्हा तिच्याकडे स्वतःकडे असतात ती स्वतःचे पैसे खर्च करते. असं काहीतरी करून हे 2 फॉर्म्युला लक्षात ठेवा. रिपीट खूप जास्त आहे, ठीक आहे. क्वेश्चनला सॉल्व करूयात आपण आता. डेरिव्हेटिव्ह स्टेप एकदम लास्टची आहे, बाकी सगळ्या स्टेप्स तुमच्या ट्रिग्नोमेट्रीच्या या क्वेश्चनमध्ये आहेत बघा. y इक्वल टू अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस टू एक्सला आपण काय लिहितो आहे, 2 साइन स्क्वेअर एक्स लिहून टाकतो इथे. मग 2 साइन स्क्वेअर एक्स, थीटा असताना थीटा लिहायचं, एक्स असताना एक्स लिहायचं. अपॉनला 1 प्लस कॉस टू एक्सला आपण काय लिहू शकतो, 2 कॉस स्क्वेअर एक्स. कॅन्सल काय होतं आहे, 2 2 होते कॅन्सल. आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे टॅन थीटा काय असतो, साइन थीटा अपॉन कॉस थीटा. इथं काय येईल मग, साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअरला आपण काय लिहू शकतो, टॅन स्क्वेअर. y इक्वल टू काय येईल, टॅन स्क्वेअर एक्स. अगेन स्क्वेअर आणि रूट काय झाला, कॅन्सल झाला, तर y काय आला, फक्त टॅन एक्स आला. इतकं आपण सगळं ट्रिग्नोमेट्री केलेलं आहे. आता एकच स्टेप करायची तुम्हाला डेरिव्हेटिव्हची, की नाही. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचं काय असतं नेहमीप्रमाणे dy अपॉन dx, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ इथे लिहायचं d/dx ऑफ टॅन एक्स. काय असतं d/dx ऑफ टॅन एक्स, सेक स्क्वेअर एक्स. झालं. dy अपॉन dx इक्वल टू काय येईल, सेक स्क्वेअर एक्स. हे आपला आन्सर असेल. इतका सिम्पल क्वेश्चन होता, ठीक आहे. तर अशा प्रकारे टाईप 1 संपली आहे. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊयात बघा टाईप नंबर 2, प्रॉब्लेम्स ऑन डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रॉडक्ट, और त्याला आपण प्रॉडक्ट रूल पण म्हणतो, हे की नाही, u इंटू v. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये 7 क्वेश्चन बघा, त्याच्यामध्ये मी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रॉडक्ट शिकवणार आहे, ठीक आहे. चालेल, थँक्यू. ती PDF मात्र याच्यामध्ये बरं का, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, डाउनलोड करून घ्या क्वेश्चन बँकची आणि शेअर करा, ठीक आहे. थँक्यू.